नमस्कार मैत्रिणींनो, मी खानदेशची मनीषा। आज आपण बनवणार आहोत बाजरीची खिचडी, त्यालाच म्हणतात बाजरीचं ढासलं। तर आता आपण सर्वप्रथम ही बाजरी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊया। चला तर हे बघा, अशा प्रकारे मी ही 2-3 पाण्याने स्वच्छ अशी 1 वाटी बाजरी घेतलेली आहे, ती धुवून घेतलेली आहे। तर ती आता 15-20 मिनिटांसाठी आपण तशीच भिजायला ठेवूया आणि ह्या चाळणीमध्ये नितरायला ठेवूया, म्हणजे जेणेकरून याच्या आतलं पाणी सगळं निघून जाईल। 15-20 मिनिटं राहू द्यायची तशीच, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ। आपण एकीकडे बाजरी भिजायला ठेवलेली आहे, तोपर्यंत इकडे पाण्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तापायला। पाण्यामध्ये डाळ शिजायला टाकून देऊ। आणि डाळी सोबतच मी हे शेंगदाणे सुद्धा शिजायला टाकून देते। चला, आता आपण बाजरी आपली छान भिजलेली आहे, तर ती आता आपण खलबत्त्यामध्ये घालून अगदी अधर बरोबर कुटून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून फक्त वरची त्याची टरफलं निघतील। हे बघा, असं अगदी अलगद कुटून घ्यायचं। आपण अगदीच वस्तू बारीक करतो तसं नाही, वरचेवर मुसळीने करायचं त्याला। हे बघा, आपली बाजरी आता अशा प्रकारे कुटून झालेली आहे आणि आता आपण तिला ताटामध्ये काढून घेऊ आणि व्यवस्थित स्वच्छ करून घेऊ। हे बघा, कसा हाताला थोडा कचरा लागतोय ना, म्हणजे जे बाजरीला बोंड वगैरे असतात ना, तर ते छान असे निघून जातात। आता तिला आपण स्वच्छ करून घेऊ, किंवा बारीक चाळणीने सगळा खालचा कचरा काढून टाकू आणि पुन्हा बाजरी आपली त्या डाळीमध्ये शिजायला टाकून देऊ। हे बघा, ह्या चाळणीने मी असं छान चाळून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा, आपला खाली किती कसा कचरा पडला आहे बघा। हे सगळे बोंड असतात ना बाजरीची, ती छान अशी निघून गेलेली आहेत आता। तर आता आपण बाजरी, आपण ही जी डाळ आणि शेंगदाणे टाकलेले आहेत ना शिजायला, त्याच्यामध्ये टाकून देऊया। आता याला 15 ते 20 मिनिटं आरामशीर लागतील शिजायला। तोपर्यंत आपण आपली बाकीची तयारी करून घेऊ खिचडीची। आपण बघून घेऊया आता आपली बाजरी शिजली की नाही। हे बघा, बाजरी आपली किती छान अगदी मऊ शिजलेली आहे। तर आता त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेणार आहोत। बघा, हे तांदूळ आहे 1 वाटी मी घेतलेले, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। तर ते आता आपण याच्यात टाकून घेऊया। आता हे तांदूळ टाकून घेतले आहेत आपण। तर आता हे तांदूळ सुद्धा छान आपण भात खिचडीला शिजवतो तसे शिजू द्यायचे आहेत छान। आता तोपर्यंत आपण आता हे बाकीच्या याचं तयारी करून घेऊ फोडणीची। तर हे बघा, इथे मी घेतलेला आहे फोडणीसाठी खोबरं, हे आल्याचा छोटासा तुकडा, हे 10-12 लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तर हे सगळं आता आपण एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेणार आहोत। आणि इकडे घेतलेलं आहे मी खिचडीमध्ये टाकण्यासाठी थोडंसं गाजर आहे, थोडेसे मटार आहेत आणि हा बटाटा आहे। तर कांदा मी काही घालत नसते, तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। तर आता आपण हे बटाटा आणि वाटाणे याच्यात टाकून घेऊ। आता याला छान शिजू देऊया, तोपर्यंत आपण बाकीचं वाटण तयार करून घेऊ। त्यामध्ये
2 चमचे जिरा पावडर टाकायची. भाजलेल्या जिऱ्याची पावडर केलेली ती टाकायची आहे. कच्चं जिरा पावडर टाकली ना तर खूप छान अशी टेस्ट येते खिचडीला, म्हणून कच्चं जिराची पावडर टाकायची आहे. आणि आता एकीकडे आपण इकडे फोडणी देऊन घेणार आहोत खिचडीला. चला तर मग आता एकीकडे आपलं हे तेल तापायला ठेवलेलं आहे आपण. आता आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण जिरं, मोहरी आणि आपण हा वाटण करून घेतलेला हा मिक्सरवर बारीक केलेला लसूण, कोथिंबीर, अद्रकचं हे छान परतलेलं आहे. आता त्याच्यात टाकून घेऊया अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, 4 चमचे गरम मसाला, आणि हा हिंग. आता हा छान मसाला परतला की खिचडीमध्ये फोडणी टाकायचा. हे बघा किती छान झालेलं आहे. आता आपण ह्या फोडणीमध्ये टाकून घेऊ. हे बघा आता कढईमध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायला लागणार आहे खिचडीमध्ये. तर ह्याच्यातच आपण थोडंसं 1 ग्लास भरून पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण अजून तांदूळ आपला छान असा शिजलेला नाहीये, त्याच्यासाठी थोडं पाणी घालून घेऊ आपण. पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण आता मीठ टाकून घेऊया. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्यायचं. आता हे पाणी गरम झालेलं आहे. थंड पाणी टाकायचं नाही आहे, कारण आपली खिचडी तयार होत आलेली आहे ना, त्याच्यामुळे आपण गरमच पाणी टाकायचे. आणि एक गोष्ट म्हणजे ही खिचडी कुकरमध्ये करायची नाही. कुकरमध्ये जर तुम्ही लावायला गेलात झटपट होईल म्हणून तुम्ही शॉर्टकट करायला जाल, कुकरमध्ये लावाल तर होतं काय माहिती का, बाजरीचे जे दाणे आहेत ना ते वॉलमध्ये अडकून जातात आणि वॉल फुटून जातो तो. त्याच्यामुळे कुकरमध्ये लावायचं नाही. हे बघा आपली आता अशा प्रकारे खिचडी तयार झालेली आहे. खाण्यासाठी एकदम मस्त आणि काय मस्त सुगंध सुटला आहे खिचडीचा. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. हे बघा आता अशा प्रकारे आपली
खिचडी, त्याच्यावर मस्त छान कोथिंबीर आणि तूप टाकून घेतलेलं आहे. एकीकडे आम्ही कढी तयार केलेली आहे. तर आता छान आपण खाणार आहोत कढी आणि खिचडी. तर माझ्या अशाच रेसिपीज बघण्यासाठी तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायच्या आहे मला लाईक करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा.